शहरातील नालेसफाईच्या कामांचा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला आढावा। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत सुरू झालेल्या नालेसफाईची सर्वच कामे 5 जून पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। या पार्श्वभूमीवर आजपर्यंत झालेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत असताना मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीतील नाल्यांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत। यावेळी शहरातील नालेसफाईची 80% कामं पूर्ण झाली असून 5 जून पर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असं घनकचरा आणि बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नालेसफाईच्या कामासाठी ज्या ठिकाणी कमी मनुष्यबळ होते त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे युद्धपातळीवर कामं सुरू असल्याचं आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी नमूद केलं। तसंच याबरोबरच खाडीमुख रेल्वे शेजारील कलवट साफसफाईची माहिती यावेळी देण्यात आली। नालेसफाईनंतरही काही नाल्यात डोंगराळ भागातून कचरा वाहत येत असून तो काढण्याचंही काम सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। शहरातील सखल भाग तसंच काही ठिकाणी तबेले गोठे आहेत त्या ठिकाणची पाहणी करून घ्यावी। काही ठिकाणी गोठ्यातील चारा हा नाल्यात गेल्यामुळे पाण्याचा मार्ग थांबला असल्याचंही निदर्शनास आले। या पार्श्वभूमीवर शहरात ज्या ठिकाणी तबेले गोठे आहेत ते स्वच्छ आहेत किंवा कसे याची पाहणी करण्याच्या सूचनाही रोडे यांनी दिल्या। तसंच नालेसफाई झाल्यानंतर संबंधित विभागातील लोकप्रतिनिधींना घेऊन नाल्यांची पाहणी करावी, त्यांच्या काही सूचना असल्यास त्याची अंमलबजावणी करावी। तसंच अतिवृष्टीच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींना संपर्कात राहावं तसंच त्यांच्या सूचनांचं पालन करावं असंही बैठकीत नमूद करण्यात आलं। ठाणे शहरात कोस्टल रोड बुलेट ट्रेनची कामं सुरू असून या ठिकाणी देखील संबंधित सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करावी। या कामाच्या ठिकाणी जर अतिवृष्टीत पाणी साचलं तर पाणी जाण्यासाठी मार्ग आहे किंवा कसा याचा तपासणी करावी। तशा पद्धतीनं काम करून घ्यावे अशा सूचनाही आयुक्त रोडे यांनी दिल्या आहेत। प्रत्येक प्रभाग समितीतील नाल्यांची साफसफाईच्या कामांचा आढावा संबंधित सहाय्यक आयुक्तांनी पाहणी करून घ्यावा। याबाबत आवश्यक यंत्रसामुग्री मनुष्यबळाची गरज भासल्यास त्याबाबत सहकार्य करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या।